अरे असा काय बसलायस? अक्काला पत्रावळी लावायला मदत कर ना. आज शिकून घे, नाहीतर आज जेवायला वाढणार नाही. मला नाही लावायला येत आणि मी लावणारही नाही. काय ते चोया टोचायच्या, मला कंटाळा येतो त्या कामाचा. अरे श्याम ये ना, मी तुला शिकवते, ह्यात काही कठीण नाही. बघ, आधी पान असं थोडं आत वाकवायचं, आता दुसरं पान यावर चढवायचं. आता चोई घे, टोक पानाच्या कडेला आडवं टोचायचं. असं का? म्हणजे जेवताना तोंडाला लागत नाही, काम करताना घाई नको. अरे हे पान नीट बसलं. शिकतोयस वाटतं श्याम? खूप वेळ लागतोय. वेळ लागला तरी चालेल, पण काम नीट झालं पाहिजे. नाही ग, मला नको, मी नाही पत्रावळ लावणार. काय करावं, भूक लागलीये. श्याम चल रे जेवावयास. मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजवावयास. उठ, चल लहानसे ठिकोळी लाव आणि त्यावर बस जेवावयास. 3 लहान पानांची पत्रावळ म्हणजे ठिकोळी, 4 पानांची केली तर चौफुला. ही चोई अशी धरायची, एक हात पानासाठी, एक हात चोईसाठी. ही चोई फार लोचट आहे, टाका बसत नाही. नको ती, ही घे, ही चांगली आहे. बघ मी लावली. हात पाय धुवून आलास का? हो आई. चल मी वाढते. श्याम काय झालं रे? ह्याच्या घशात काहीतरी अडकलंय वाटतं. बघ श्याम, काम निष्काळजीपणे केलं की असा अनर्थ होतो. मला समजलं आई, माझी चूक झाली. जे जे करेन ते नीट करेन, उत्कृष्ट करेन. आज ही पत्रावळ कोणी लावली? नाही, ही श्यामने लावली आहे. अगदी सुंदर पत्रावळ, किती छान लावलीस श्याम. द्रोण कुठे लावता येतो? द्रोणही मीच लावून ठेवला आहे. अक्काने विहिरीवरून आणलेले द्रोण पाहून शिकलो. जेवणानंतर दाखवतो. छान आहे, पण इथे थोडी चूक आहे. असं कर. बघा, उगीच म्हणायचं मला येणार नाही. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सगळं करता येतं, फक्त मनात इच्छा हवी. चंद्रा, याला शिकल्याबद्दल एक जर्दाळू दे. वस्तूसाठी केलेल्या श्रमातच खरा आनंद असतो, कर्मातच समाधान असतं.